मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. शेतकऱ्यांचा थेट केंद्रीय मंत्र्यांनाच घेराव. कांद्यांचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा संताप. शेतकऱ्यांसाठी नाफेडची खरेदी करायला आग्रह केला, उतरवली तर तुम्ही विरोध करताय. तुम्ही ना मागणी करा. नाफेडची खरेदी तुम्हाला करायची असेल, तुम्ही नाफेडची खरेदी बंद करा. ऐकून घ्या ना. बंद करा साहेब. केंद्र सरकार एक मिनिट ऐका. तुम्ही नाफेडची खरेदी करा. जागतिक लेवल मध्ये जो भाव असेल त्या भावाने खरेदी करा आणि ते कांदे तुम्ही आमचं ऐकून घ्या. तुम्ही ऐकूनच घेत नाही आमचं. सरकार तरी पण खरेदी करते. नाफेड आजपर्यंत लाल कांदा घेतच नव्हतं. पहिल्यांदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी हा निर्णय बरं ऐका ना तात्या, विनंती एकच आहे. ताईंची ना दिल्लीची फ्लाईट आहे, 2 दिवसांनी आपण परत एकदा याच्यावर शेतकऱ्यांनी बोलवलं. लाल कांदा टिकतो का? जागतिक लेवलला पाठवणार कोणाकडे? 2-4 दिवसांनी तात्या परत बसू. पण 2 वाजता ताईंची फ्लाईट आहे. आज जाऊ द्या. मागणी नाही आहे. तरी पण नाफेड खरेदी करते. 600 तुम्हाला आमचं ऐकूनच घ्यायचं नाही. नाही तात्या, 2 दिवसांनंतर आपण ताईंची परत नाफेडची खरेदी जागतिक लेवलच्या बाजाराने केली पाहिजे आणि ते कांदे समुद्रात फेकले पाहिजे. नाफेडची खरेदी कसं करताय? शेतमालाचे भाव वाढण्याकरताय. ज्या वेळेला कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेला तेच कांदे मार्केटमध्ये आणून विकायचे आणि कांद्याचे भाव पाडायचे. ही नाफेडची खरेदी काय कामाची आहे शेतकऱ्यांना? बंद करा. आपण काहीच कामाची नाही. शेतकरी संघटनेने निवेदन द्यावं. नाफेड काही कामाचं नाही. आम्ही बंद करतो. शेतकरी बघून घेतील. आता समिती आली होती त्यांना सांगितलंय. साहेब समिती वेगळा विषय. तात्या परत बोलता येईल आपल्याला, सांगता येईल परत. याच्याने भाव वाढतात. स्पर्धा होते. शेतकऱ्यांसाठीच नाफेड आहे. भाव नाही. त्याच्यामुळे त्या पोरांचे लग्न सुद्धा शेतकऱ्याच्या पोरांचे होतात. हे सुद्धा तुम्हाला मी आता सांगतो. नाही निर्यात खुली आहे तर मग बाजार भाव का नाही? त्याच्या मुलाला पोरी कोणी देईना. नाफेडला काम करू द्या. नाफेडला शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे पेपरवर आहे. 7/12 पण घेतो. 7/12 हे उतार आहे. शेतकऱ्यांचं नाव आहे. प्रत्येकाचं नाव आहे. आता एवढं सगळं असताना 677 शेतकऱ्यांच्याकडनं कांदा खरेदी केला. 950चा रेट आला. तरी पण चुकीच्या पद्धतीने कृपया राजकारण थांबवा. याच्यात मी तुमच्या कामासाठीच आहे. चुकत असेल तर मला सांगा. मी कामासाठीच आहे. पण शेतकऱ्यांचं नुकसान करू नका. नाव चिन्ह मिळालं तरी तुम्हाला जनता मिळणार नाही. राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात युवगर्जना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 किंवा 5 दिवसाची एक कार्यक्रम जो झाला की अगदी तालुका लेवलपर्यंत शिवसेनेचे नेते उपनेते ते पोचले. रोड शो झाले मोठ्या प्रमाणात. प्रचंड सभा झाल्या ठिकठिकाणी आणि लोकांचा प्रचंड असा त्याच्यामध्ये सहभाग होता. म्हणून लोक वाटत पाहत आहेत. आजची खेडची सभा जी आहे कोकणातली, ज्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता थोड्या वेळात तिथे निघतील जाण्यासाठी. संध्याकाळी सभा आहे. कोकणातली अतिविराट अशी सभा केली. कोकण हा कायम शिवसेनेचा गड राहिला, पाठीराखा राहिला. शिवसेनेच्या वाढीमध्ये, संघर्षामध्ये नक्कीच सुरुवातीपासून कोकणचं योगदान ते मोठं राहिलं. कोकणनं नेहमी बाळासाहेबांवरती श्रद्धा ठेवली, शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. त्याच्यामुळे आज खेडमध्ये जाऊन उद्धवजी एक विराट सभा घेत आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या सभा महाराष्ट्रातल्या अनेक भागात
एकदा आम्ही सगळे शिवगर्जना यात्रेतून जाऊन आलो, वातावरण निर्मिती झाली. आता उद्धवजी स्वतः अनेक महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणी जातील. यानंतरची दुसरी सभा मालेगावला होती. मालेगावची तयारी सुरू. सर, या सभेतून कुठेतरी पदाधिकारी आहे ते निघून जाऊ नये यासाठी सभा घेतात असं विरोधकांचा आरोप आहे. तर कुठेतरी या सभेला घेऊन विरोधक घाबरतात का? ज्यांना निघून जायचे ते निघून गेले. आता काय, आता जे आहेत ते निष्ठावंत आहेत सगळे. ज्यांना पळून जायचं होतं, ज्यांना पलायन करायचं होतं, ते असे सगळे लोक निघून गेलेले आहेत. आणि ते निघून जाऊन सुद्धा शिवसेना आजही त्याच ताकदीनं उभी आहे. त्याच्यामुळे निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवरती आमचा काही परिणाम झाला का? अजिबात नाही. कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळालं, पण शिवसैनिकांनी जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. जनता आणि शिवसेनेलाही कोणाला सुपूर्द करणे हा कागदावरचा निर्णय आहे, तो कागदावरच आहे. राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरे गटामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. याकडे कसं बघता, कारण महाविकास आघाडी एक आहे, तरीही काही ठिकाणी असे कार्यकर्ते प्रमुख हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, हे सत्य आहे. आणि त्याबाबत फार कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हे मूळचे शिवसैनिकच आहे. आपण पाहिला खेडमध्ये जे प्रवेश होतात हे मूळचे शिवसैनिकच आहे. आणि खेडची जागा आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी त्या येणाऱ्या कार्यकर्त्यांचा भविष्यामध्ये फार मोठा फायदा होणार. आज सर सामना अग्रलेख मध्ये असं म्हटलेलं आहे की अजूनही काश्मीरी पंडितांची हत्या सुरू आहे आणि खलिस्तानी कुठेतरी डोकंवर करतात. हे मी कशाला सांगायला पाहिजे. 8 दिवसापूर्वी संजय शर्मा या काश्मीरी पंडिताची त्याच्या बायकोसमोर पुलवामाच्या भर बाजारामध्ये हत्या झाली. त्याच्या आधी किमान गेल्या काही महिन्यामध्ये 17 ते 18 काश्मीरी पंडितांना दिवसा ढवळ्या मारण्यात आल्या. तुम्ही अशा, आता आम्ही एक शिवगर्जना यात्रा काढली. आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला. त्यामुळे ते मुळापासून हादरले. जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली, तरी शिवसेनेचा वारसा, जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जितक्या अशा यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. नांदेडच्या मिरचीची लाली कायम. परराज्यातून मोठी मागणी, उत्पादनातही वाढ. धर्माबादच्या गावरानी आणि तेजा या प्रसिद्ध मिरचीला मोठी मागणी. मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील धर्माबाद येथे यंदा पीक चांगले असल्याने आवक वाढली आहे. सध्या मिरची बाहेर ठिकाणी पाठवण्यावर भर दिला जात असल्याने दर गतवर्षीचे कायम असल्याचे चित्र आहे. दर कमी होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे ग्राहकांना स्थिर दराचा चांगला ठसका बसत आहे. धर्माबाद ही मिरची, हळद आणि धणे पावडरच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. मुलीवर करणी केल्याचा संशय, झाडाला बांधून मारहाण. नांदेडमध्ये 85 वर्षीय वृद्धाचा जीव घेतला. हनुमंत पांचाळ असे या मयत वृद्धाचे नाव आहे. गावातील वामन यांच्या 18 वर्षीय मुलीवर पांचाळ यांनी जादूटोणा आणि करणी केली असा संशय डुमणे कुटुंबियांना होता. याच संशयावरून डुमणे कुटुंबियातील तिघांनी 1 मार्च रोजी 85 वर्षीय हनुमंत पांचाळ यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत हनुमंत पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला. अंधश्रद्धेतून वृद्धाची हत्या झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवगर्जना आता जिंकेपर्यंत लढायचं यासाठीची आज नांदेड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मल्टीपर्पज ग्राउंडवर जय्यत तयारी. स्थूलपणा प्रतिबंध आणि जनजागृती अभियानाचा डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुभारंभ. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये वाढत चाललेला स्थूलपणा व यामुळे भविष्यात होणारे आजार वाढत आहेत. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मानसिक आजार आदींचा समावेश आहे. या आजारावर वेळीच प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने 4 मार्च जागतिक स्थूलत्व दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथून या राज्यभर राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पवारांनी रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्यांच्या रांगेत बसू नये, राधाकृष्ण विखे पाटलांनी डिवचलं. असं की शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत
मला वाटतं त्यांनी अशा प्रकारचं अन्य जे पुढारी स्वप्नरंजन करतात ते स्वप्नरंजना करण्यामध्ये त्या यादीत त्यांनी सामील व्हावं हे तर दुर्दैव आहे. कारण मी मागे एकदा म्हटलं होतं की महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या जास्त होत चाललेली आहे. हे रस्त्यावर जे पोपट घेऊन बसत होते पूर्वी लोक भविष्य सांगायला, तर त्यांच्या ते का उपस्मार करता, त्यांना त्याचं भविष्य सांगू देत. तुम्ही काय त्याच्या लाईनमध्ये जाऊन बसता, एवढी माझी अपेक्षा आहे. बाळासाहेब थोरात पण असे म्हणतात की 2024 साली शिंदे आणि भाजप यांच्या विरोधात जनमत जाईल. असे मला वाटतं नाशिक मतदारसंघामध्ये व पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला, त्याची जबाबदारी त्यांनी एकदा पहिलं स्वीकारली पाहिजे. मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? आणि ते मला असं वाटतं की प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे आता अर्थ काढायला लागला आहे. कसबाच्या निकालाचा संदर्भ देऊन एकदम आता परिस्थिती बदललेली आहे असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. ठीक आहे, आता प्रत्येकाचं त्याच्यात असं मी म्हटल्याप्रमाणे स्वप्नरंजन सुरू आहे. हे मुंगीलाल की हसीन स्वप्ने प्रत्येकजण पाहायला लागलेलं आहे. ते त्याचं स्वप्न त्यांना आम्ही थांबू शकत नाही ना, त्याचा तो त्यांना आनंद घेऊन दिला पाहिजे आपण असं माझं मत आहे. आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून युतीचा संदेश देण्यासाठी निघाले भाजप शिवसेनेचे नेते. एव्हा कोकण आपलाच मैदानावर उद्धव ठाकरेंची विराट सभा. स्वागताला नेते कार्यकर्त्यांचा मोहोळ.
राष्ट्रप्रभू बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरे आगे बढ़ो. राष्ट्रवादीचा कट्टर नेता शिंदे गटाच्या व्यासपीठावर गुलाबरावांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने जळगाव जिल्ह्यात चर्चांना उधाण. महर्षी अशा प्रकारचं उपाधी त्यांना देतो की सहकार क्षेत्रातून असं जातो. किशोर पाटील, संजय पाटील सर, सुरेश पाटील, हे भाऊसाहेब परीक्षेला आला. मी किशोर भाऊ पाटील यांना विनंती करतो, जय जयधारा फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून बापूसाहेबांच्या संकल्पनेतून आणि बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक कार्यकर्त्यांची टीम त्या जय जयधारा फाउंडेशनमध्ये आम्ही काम करतोय. तर त्या ठिकाणी आम्ही वर्गणीच्या माध्यमातून आणि बापूसाहेबांच्या खूप मोठ्या योगदानातून 2 बंधारे आम्ही त्या ठिकाणी बांधले होते. या नाल्यावर बंधारा बांधला होता आणि हायस्कूलच्या समोर एक बंधारा. नंतर वृक्षारोपणाचा आम्ही खूप मोठा कार्यक्रम घेतला होता आणि ते अनेक पार्टी रस्त्याला आपल्याला झाडं उभी दिसतील. तर आम्ही फडणवीसांचं विरोधकांना आवाहन, तपास यंत्रणाच्या गैरवापराचं उदाहरण दाखवा. पंतप्रधानांना असं पत्र लिहिलं आहे की देशात मोठ्या प्रमाणात ज्या यंत्रणा आहेत त्यांचा गैरवापर होत आहे. तुम्ही काय सांगाल या संदर्भात? मला असं वाटतं की यंत्रणांचा गैरवापर हा कुठेही होत नाही. मोदीजींच्या राज्यामध्ये जे काही गैरमार्गाने पैसे कमवत आहेत, गैरकारभार करतायत, भ्रष्टाचार करतायत, अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम हे वेगवेगळ्या एजन्सीज करतायत आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की अशा प्रकारे असं कुठलं पत्र घेऊन किंवा पत्र लिहून यातनं कोणाची सुटका होणार आहे. याच्यावरचा उपाय एवढाच आहे की हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा हे सगळं त्यांनी बंद केलं पाहिजे. मात्र त्यांनी असंही म्हटलं की जे भाजपात आले त्यांच्या मात्र इन्क्वायऱ्या बंद झालेल्या आहेत. असं त्यांनी उदाहरण दाखवावं की भारतीय जनता पक्षामध्ये आलं म्हणून कोणाची इन्क्वायरी बंद झाली. कोणाची इन्क्वायरी बंद होत नाही. भाजपमध्ये असं आहे की कुठेही असा ज्यांनी चूक केली असेल त्याची इन्क्वायरी होईल आणि एखाद्यावर जर चुकीची कारवाई झाली असेल तर कोर्ट आहे, कोर्ट त्या संदर्भात निश्चितपणे न्याय देईल. पाण्यावर बेरोजगारीवर मला विचारा, शिवतारेंचा भलत्याच आरोपावर सुप्रिया सुळेंचा पलटवार. तुमच्या पोस्ट शेअर केल्यात कालच्या, तुम्ही जे लाईव्ह केलेत त्याच्या लिंक आणि त्यानंतर तुम्ही सोपतकाका मंदिरात गेल्यात. मला खरंच याची फारशी माहिती नाही, कारण ह्या संपूर्ण भागामध्ये महागाई, बेरोजगारी आणि तुम्ही बघताय पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे. त्याच्यामुळे मी सकाळपासून पाण्याच्या प्रश्नासाठी सगळीकडे आहे. त्याच्यामुळे खरंच माझ्या वाचनात ही काही आलेलं नाही. मटण खाऊन मंदिरात गेलं तर काय म्हणजे प्रॉब्लेम होण्याचं काही कारण आहे? माझा अभ्यास या विषयाचा फार कमी आहे. तुम्ही जर पाण्यावर, बेरोजगारीवर, आजची इकॉनॉमी ह्याच्यावर मला प्रश्न विचारले तर जरूर मी सांगू शकेन तुम्हाला. कसब्यामध्ये भाजपने ठरवून हिंदुत्व, पुण्यश्वर असे मुद्दे आणले, पण लोकांनी रिझल्ट दिला काय, तर पुढे कसं बघताय असं? कारण त्यांना पालिका निवडणुका पण आहे आता. मी ह्या सगळ्या भूमिकेचं आणि महाराष्ट्राच्या आणि कसब्याच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते. कारण का शेवटी इलेक्शन आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी असतो तर पॉलिसी मेकिंगसाठी असतो. कोणाच्या वैयक्तिक किंवा ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने प्रचार किंवा चुकीचा प्रचार केला ह्याच्याबद्दल नसतो. आणि त्यांच्या या प्रचाराला जो भारतीय जनता पक्षाने केला त्याला थम्स डाऊन हे पुण्याच्या लोकांनी केले. त्याबद्दल मी पुण्याच्या नागरिकांचे आभार मानते. माझी आता सगळ्याच पक्षांना विनंती राहील की आपण सगळे ट्रॅकवर येऊया आणि ज्यासाठी खरं तर आम्ही निवडून येतो तो म्हणजे विकास.
या विकासावर पुन्हा चर्चा करूया, कारण का या देशाला विकासाची गरज आहे. व्हायरल व्हिडिओवर प्रश्न विचारताच गौतमी पाटलांची प्रतिक्रिया. प्रतिसाद मला नेहमी मिळत आलाय आणि मला जे प्रेक्षकांचं प्रेम आहे ते नेहमी मिळतच आलंय आणि अजून जास्ती मिळत आहे. त्या बाबतीत खूप छान वाटतं. आता कार्यक्रम होत आहेत पण अनेक ठिकाणी उलटबाजी केली जाते. बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.